हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र, स्वराज्य विस्तारक स्वराज्याचे तिसरे छत्रपती शाहू महाराजांच्या संगम माहुली येथील समाधीला तब्बल 270व्या वर्षी लोकसहभागातून झळाळी मिळाली आहे. आज तिचा लोकार्पण सोहळा राजमाता छत्रपती कल्पनाराजे भोसले यांच्या हस्ते झाला. थोरल्या छत्रपतींप्रमाणेच सर्व जातीधर्माच्या लोकांना बरोबर घेत अखंड हिंदुस्थानावर एक हाती अंमलबजावण्याचं अत्यंत अवघड काम छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीत करून दाखवलं. छत्रपती शाहू महाराज थोरले यांच्या समाधीचे लोकार्पण राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले यांच्या हस्ते झालं. यावेळी त्यांनी महाराणी ताराबाई आणि महाराणी येसूबाई यांच्या समाधीस्थळाची पाहणी केली. महाराणी ताराबाई आणि महाराणी येसूबाई यांचं कार्य देखील महान आहे, याला इतिहासही साक्ष आहे. त्यांच्याही समाधीचा जीर्णोद्धार लवकरात लवकर केला जाईल, असं राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले यांनी यावेळी सांगितलं. शिवाजी महाराजांच्या विचाराने जे हे आज राज्य केलं थोरल्या शाहू महाराजांनी, तर त्या पद्धतीने शिवाजी महाराजांची जी समाधी आहे रायगडावर, त्या पद्धतीनेच ही देखील समाधी बांधण्यात आलेली आहे. त्याचबरोबर संभाजी महाराजांची जी समाधी तुळापूरला आहे, त्याचं छत आणि हे छत एकसारखं आहे. म्हणजे ह्या 3 महापुरुषांचा त्रिवेणी संगम, ह्या संगमावर ह्या ठिकाणी ह्या काशी संबोधली जाणार, दक्षिण काशी संबोधली जाणारे ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. हे फार मोठं काम आहे. आणि वरच्या बाजूला ताराव राणी साहेबांची समाधी आहे, येसूबाई साहेबांची समाधी आहे. त्या राजस्त्रिया देखील अतिशय तेजस्वी आणि पराक्रमी होत्या. यांचे देखील आपण स्मारक बांधणार आहोत. त्यांची देखील या ठिकाणीच हे उभारण्यात येणार आहे. आणि हे करत असताना आपल्याला जे काय परमिशन्स घ्यावे लागतील त्या घेऊनच हे बांधण्यात येणार आहे. आज ह्या वास्तूला ह्या महाराजांना 270 वर्ष पूर्ण झाले. आणि अनेक पिढ्या, मला आवर्जून सांगावंसं वाटतं की अनेक पिढ्या आल्या आणि गेल्या, परंतु कोणाचंच लक्ष या ठिकाणी नव्हतं, जे आज 270 वर्षानंतर 1749 साली त्यांचं निधन झालं. आणि आजपर्यंत खऱ्या अर्थाने शाहू महाराजांचा इतिहासच कोणाला माहित नाही. तर ह्या समाधीच्या रूपाने ह्या ठिकाणी हा इतिहास आता तेवत राहणार आहे. तिकडे नुसती समाधी आम्ही बांधलेली नाहीये, तर ह्या समाधीच्या ठिकाणी व्याख्यान अरेंज केले जातील. त्याचप्रमाणे सीझनल साऊंड अँड लाईट शो देखील केला जाईल, ज्यामुळे संपूर्ण इतिहास लोकांच्या पुढे मांडला जाणार आहे. आपल्या सातारा खरंच झाकला गेला होता अशा पद्धतीने की कोण त्याला किंमतच देत नव्हतं. न गण्य, नुसतं शिवाजी महाराज की जय. पण शिवाजी महाराजांविषयी तरी किती लोकांमध्ये हे आहे, किती बाबासाहेब म्हणतात ना, किती ग्रंथ लिहिले गेलेत त्यांच्यावर, किती संभाजी महाराजांवर लिखाण झालेलं आहे. शाहू महाराज तर अगदी पडद्या आडच गेलेले आहेत. आणि हे सगळं आपल्याला ऍक्च्युली उत्खनन केल्यासारखं संपूर्ण समाजापुढे हा इतिहास त्यांचा आणायचा आहे. लोकार्पण सोहळा आमच्या हस्ते पूर्ण झालेला आहे. आणि हा सोहळा आजपर्यंत कोणाच्या हाती झाला नसून तो आमच्याच हाती का व्हावा, तर काय संकेत असतात, शुभ संकेत असं मी मानते. आणि मला वाटतं तुम्ही देखील सहमत असाल.
काहीतरी घडायचं असेल म्हणून हा शुभसंकेत समजायला हरकत नाही. म्हणतात ना, इतिहास गिरवला जातो, हिस्ट्री रिपीट्स, आणि इतिहास परत रुजू होणार आहे, परत गिरवला जाणार आहे. साता समुद्रापलीकडे शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि शाहू महाराज यांचा आटेपार इतिहास, साता समुद्रापलीकडे इतिहास हा लोकांपर्यंत पोहोचवला जाणार आहे. सातारा येथे छत्रपती शाहू महाराजांचं स्मारक व्हावं अशी भावना यावेळी संगम माहुली येथील माजी ग्रामपंचायत सदस्य अविनाश कोळपे यांनी व्यक्त केल्या. आईसाहेबांना आमचा साष्टांग दंडवत. जसं या समाधीसाठी त्यांनी पुढाकार घेतला तसं शाहू महाराजांचं एक स्मारक साताऱ्यात व्हावं एवढीच अपेक्षा आहे. जसं ह्या समाधीसाठी तुम्ही वेळोवेळी लक्ष घालून अजयदादा असतील, राजू शेठ असतील यांनी समाधी केली, तसंच एक आपल्या राजाचं स्मारक साताऱ्यात व्हावं ही अपेक्षा. इतिहास अभ्यासक अजय जाधव यांनी देखील या लोकार्पण सोहळ्यानिमित्त ऐतिहासिक आठवणींना उजाळा दिला. नमस्ते. आज 15 डिसेंबर छत्रपती थोरल्या शाहू महाराजांची पुण्यतिथी. आज ह्याच दिनाचं औचित्य साधून सातारा संगम माहुली येथील छत्रपती थोरल्या शाहू महाराजांच्या पुण्यतिथीचा समाधीचा जीर्णोद्धार पूर्ण केलेला आहे आणि त्याचा आज राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा देखील पार पडलेला आहे. छत्रपती थोरले शाहू महाराज म्हणजे शहाजीराजांचे पंतू, छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू, छत्रपती संभाजीराजांचे पुत्र आणि हिंदुस्थानवर 1707 ते 1749 असं 42 वर्ष अविरत सत्ता गाजवणारे महासत्ताधीश, महाराष्ट्रातले आणि मराठ्यांचे महासत्ताधीश आपण त्यांना म्हणू शकतो. त्यांचा जन्म 1682 साली रायगडच्या पायथ्याला झाला होता आणि 1689 साली त्यांना आणि त्यांच्या मातोश्रींना म्हणजेच महाराणी सरकार येसूबाई साहेबांना औरंगजेबानं कैद केली होती. 16 ते 17 वर्ष शाहू महाराज औरंगजेबाच्या कैदेत होते. त्या कैदेतून सुटून आल्यानंतर त्यांनी सातारा येथे आपल्या राजधानीचं शहर निर्माण केलं, एक स्वतःची ओळख निर्माण केली. जे साम्राज्य औरंगजेबाच्या सततच्या आक्रमणानंतर विखरलेलं होतं किंवा बर्बाद झालं होतं, हे साम्राज्य त्यांनी पुनश्च एकत्र केलं, सगळी विखुरलेली माणसं एकत्र केली. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेलं स्वराज्य पुनश्च उभं केलं. मी तर म्हणेन त्या स्वराज्याचं साम्राज्यात रूपांतर छत्रपती थोरल्या शाहू महाराजांनी केलं. शाहू महाराजांच्या कालखंडामध्ये मराठ्यांचा वावर दक्षिण उत्तर 1300 किलोमीटर आणि पूर्व पश्चिम 1600 किलोमीटर होता. एवढं मोठं अधिराज्य शाहू महाराजांचं होतं. म्हणजे आजच्या रावळपिंडीपासून, बलुचिस्तानपासून उत्तर प्रदेश, दिल्ली, आग्रा, राजस्थान, माळवा, मध्य प्रदेश, उडीसा, पश्चिम बंगाल, आजचं कर्नाटक, तामिळनाडूमध्ये रामेश्वरपर्यंत मराठी जाऊन पोचलेले होते. तर ह्या शाहू महाराजांनी एवढं मोठं साम्राज्य निर्माण केलं, इतके सरदार निर्माण केले की गाव तिथं सरदार, गाव तिथं लढवय्या, गाव तिथं योद्धा आणि गाव तिथं एक स्ट्रॅटेजिस्ट, डिप्लोमॅट शाहू महाराजांनी तयार केलं. शाहू महाराजांच्या कारकिर्दीत शाहू महाराजांनी 3 पंतप्रधान घडवले. 3 पंतप्रधान म्हणजे पेशवे घडवले, एक बाळाजी विश्वनाथ, बाजीराव पेशवा आणि नानासाहेब पेशवे. आणि ह्या सगळ्यांना एक प्रकारची ताकद दिली. ह्या एक प्रकारचं त्यांच्या पाठीमागे एक पाठबळ निर्माण केलं आणि खऱ्या अर्थानं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं साम्राज्यात त्यांनी रूपांतर केलेलं आहे. सगळ्यात म्हणजे योगायोगाची गोष्ट म्हणा किंवा काही म्हणा, आमच्या सातारा शहराची स्थापना देखील 1720-21ची आहे. सातारा शहराची त्रिशताब्दी महोत्सव कदाचित ह्या वर्षी आमची नगरपालिका घेऊ शकते. सातारा शहराचा पहिला उल्लेख जो सापडतो तो 1720 सालचा आहे आणि 1720-1721 सालचा आहे. त्या अनुषंगाने देखील ह्या वर्षी एखादा मोठा कार्यक्रम होऊ शकतो आणि तो म्हणजे सातारा शहराची स्थापना देखील शाहू महाराजांची आहे. मगाशी मी बोलताना सांगितलं होतं की शहर हे वेल प्लॅन्ड आहे,
एक नियोजित शहर आहे, भारतातलं पहिलं नियोजित शहर आहे की ज्याचा आराखडा काढलेला आहे, प्लॅन काढलेला आहे आणि त्यावर हुकूम त्याची निर्मिती केलेली आहे. आणि ह्याचं सगळं श्रेय छत्रपती थोरल्या शाहू महाराजांना जातं. पण शाहू महाराजांचा इतिहास मी सर्व समस्त सातारकरांना आणि महाराष्ट्रीयन लोकांनाही सांगतो की हा मराठी मराठा माणसांचा इतिहास आहे. हा कालांतराने पुसला गेला किंवा कालांतराने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं, पण 42 वर्षांचा भव्य दिव्य इतिहास दुर्लक्ष करणं हे आपल्यासाठी एक कमीपणाचं लक्षण आहे. आपण शाहू महाराजांच्या इतिहासाचा जास्तीत जास्त अभ्यास करून तो इतर लोकांपर्यंत पोहोचवावा, जेणेकरून एका महान राजाच्या, एका महान छत्रपतींच्या, एका महान सत्ताधीशाच्या स्मृतींना पुन्हा उजाळा मिळू शकेल. इतकंच मी आपल्याला सांगेन. नमस्कार. पूर्वी देखील समाधीच्या उभारणीसाठी बरेच प्रयत्न केले गेले, परंतु पुरातत्व खात्याच्या अटींमुळे ते पूर्णत्वास गेलं नाही. आजपर्यंत हे सर्वात मोठं कार्य पूर्णत्वास गेलं असल्याचं तरुण भारतचे आवृत्ती प्रमुख दीपक प्रभावळकर यांनी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू, छत्रपती संभाजी महाराजांचे सुपुत्र छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मारकाची गेल्या 250 वर्षापासून अवहेलना चालली असं आपण सांगत आलो. आत्ता सगळ्यांनी तुम्ही इतिहास ऐकला, पण यापूर्वी प्रयत्न झाले नव्हते असं नव्हते. अगदी सांगायची गंमत म्हणजे पारतंत्र्याच्या काळामध्ये ब्रिटिश सरकार असताना इथल्या संस्थानिकांनी एक समिती स्थापन केली होती या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी. आणि इथल्या तत्कालीन इंग्रज राजवटीतल्या कलेक्टरकडे ते भेटायला गेले आणि त्यांनी सांगितलं की आमच्या धन्याची इथं समाधी आहे आणि त्या समाधीचा आम्हाला जीर्णोद्धार करायचा आणि त्यांची महती सांगितली. त्या कलेक्टरनं तातडीनं ही महती ऐकल्या त्या काळातले 1000 रुपये अलॉट केले होते. आणि दुर्दैवानं सांगायचं म्हणजे गेल्या 100 वर्षामध्ये ते 1000 रुपयेसुद्धा खर्च झाले नाहीत. पुरातत्व खात्याच्या काही जाचकाठी होत्या, त्या काळामध्ये सुद्धा काम झालं नाही असं नाही. गेल्या 20 वर्षामध्ये आत्ता समाधीचं जे आपण चित्र बघतोय, पूर्वीची समाधी आणि आता जीर्णोद्धार झालेली समाधी, हे 250 वर्षातलं सगळ्यात मोठं कार्य असं मला वाटतं. या समाधीचं मूळ स्थान हे नदीपात्रात 9 फूट खोल आहे. वालुकामय स्थितीमुळे समाधीस पाया नाही. मात्र या मूळ समाधीचं बांधकाम करणाऱ्या तत्कालीन इंजिनियरनं समाधीचा पाया चक्क 9 इंच लांब आणि 9 इंच रुंद अशा फोटो फ्रेमसारख्या शिसवाच्या चौकटीवर केलाय. गेल्या 270 वर्षात या समाधीच्या मूळ बांधकामाला कसलाही धक्का लागलेला नाही. समाधी स्थानाच्या मूळ शिसवी चौकटीपासून 5 फुटांपर्यंत मजबूतीकरण करण्यात आलंय. तसंच रात्रीच्या वेळी या समाधीवर अत्यंत देखणी अशी प्रकाश योजना देखील करण्यात आली आहे. छत्रपती शाहू महाराज थोरले यांच्या या समाधीचा लोकार्पण सोहळ्यासाठी मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते.